आणि आता पाहणारा टॉप 9 राजकीय बातम्या। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही सांगू तेच खरं। पुण्यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। काल बैठक पार पडली कशाची? अजित पवार गटाची नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही। तर तुम्ही कोण ठरवणार? आम्ही म्हणतो तेच खरा। बारामती लोकसभेसाठी योग्य उमेदवार दिला जाईल। बारामतीमधून लढण्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली। अजून योग्य उमेदवार दिला जाईल। भाजपचा दुपट्टा घालायला जर कोणी तयार असेल तर त्यांचं स्वागत आहे। नांदेडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान। अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत सांगितलं। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा दावा। कोटीची थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते, याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात। लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य। मोदींच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। विनोद तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे, शेलार उपस्थित। बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा, 300 नव्हे 500च्या पार जाऊन दाखवा, संजय राऊतांचं आव्हान। ईव्हीएम वापरा, मात्र व्हीव्हीपीएटी याचा वापर करून 100% त्याचा वापर करा, राऊतांचं भाजपला आव्हान। अपने आप को उस लेवल पे मानते हो तो उस 3 बड़े देशों की तरह यहाँ भी बैलेट पेपर पर चुनाव लेकर 300 नहीं 500 पार लेके जाइए, हमारा चैलेंज है। नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांना काळे झेंडे दाखवले। जनार्दन स्वामी यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या निष्काम कर्मयोगी सोहळ्यातला प्रकार। कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार, पण सरकारला कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टीच कराव्या लागतात। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडून स्पष्ट। सरकार झुकायला तयार नाही आणि जरांगेही ठाम। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया।